सो हाय. तर सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर वगैरे तर व्हिडिओ करायला जमलं नाही, कारण अभ्यास वगैरे पण होता आणि आम्हाला एक लंचसाठी इन्व्हिटेशन होतं. सो आम्ही तिकडेसुद्धा जेवायला गेलो होतो. तर आता अराउंड वाजलेत 5 वगैरे. तर गुड इव्हिनिंग. तर मला एक तुमच्याशी गोष्ट शेअर करायची आहे आणि मला ती खूप महत्त्वाची वाटते आणि तुमच्याशी म्हणजे जास्त पण तुमच्याशी, तुमच्या सगळे जे कोणी माझे यूट्यूब व्हिडिओ बघतं तर त्यांच्याशी शेअर करणं खूप खूप मला महत्त्वाचं वाटतं. तर झालं असं होतं की काल रात्री आम्ही एका ठिकाणी बाहेर गेलो होतो. अराउंड 6:30च्या दरम्यान वगैरे. तर आम्ही तिकडे गेलो. तर आमच्या गावातून एक रोड गेला आहे मिरजला आणि एक रोड गेला आहे नृसिंहवाडीला. सो जिथं मिरजला रोड गेला आहे त्या कॉर्नरला एक बस स्टँड आहे छोटंवालं, जिथं की येणारे जाणारे जे असतात ना, वडा बस वगैरे असे ते सगळे थांबतात. तर आम्ही निघलो वगैरे होतो. त्यावेळी निघताना पण 7:30 वाजले असतील, 6:45. तर आम्ही जाताना अराउंड तिथे जाऊ पण आम्हाला 6:45 वगैरे वाजले. तर जाताना त्या स्टँडवर एक म्हाताऱ्या आजी थांबल्या होत्या. वय मला अंदाज सांगते ना 80+ असेल त्यांचं वय, पण फार अशा थकलेल्या, अशा वाकलेल्या अशा अवस्थेत होत्या. आम्हाला काय वाटलं त्यांच्यासोबत कोणतरी असेल किंवा ते बसला वगैरे थांबले असतील वडापला वगैरे. तिथं जनरली तिकडून जातात मिरजला जाणे, वडाप जास्त असतात. तर आम्ही जाताना त्यांना बघितलं होतं आणि आम्ही ते काम करून येऊ पण आम्हाला अराउंड 1.5 तास गेला त्या गोष्टीसाठी. पाऊस वगैरे आला पण आम्ही तिथे थांबलो होतो. तर येऊपर्यंत आम्हाला वाजले असे 7:30 वगैरे. तर तोपर्यंत आजी, पाऊस होता तर तोपर्यंत त्या आजी तिथे थांबल्या होत्या. तर मग आम्ही त्यांना बघितलं आणि पुढं गेलो. तर पुढं जातानाच माझी आणि मम्माची चर्चा चालू होती की त्या आजी मगापासून का थांबलेत, की त्यांना वडाप मिळाली नाही किंवा कुठे जायचं आहे त्यांना कळत नाही आहे की काय. तर आम्ही वापस युटर्न घेऊन परत त्या आजींजवळ गेलो. तर त्या आजींना आम्ही विचारलं, पण ॲक्च्युली झालं असं होतं की त्या आजींना ऐकू येतच नव्हतं मुळात. म्हणजे ऐकू येत होतं पण फार वेळा बोलावं लागत होतं, फार मोठ्यानं बोलावं लागत होतं. आणि 6:30 आणि दिसायला पण थोडं कमी आहे. बघा, 80 वर्षाच्या पुढचं वय म्हाताऱ्या माणसांचं म्हणजे दिसणं कमी, ऐकणं कमी, सगळं हे नसतं ना. सो मी त्यांना विचारलं, त्यांना कळत नव्हतं. आम्ही ते विचारलं तुम्ही कामाला जाता का कुठं वगैरे वगैरे, हे सगळं झालं. तर मी आणि मम्मा वडाप किंवा काय येतं का ह्याची वाट बघत बसलो आणि तसाही वेळ झाला होता, त्यामुळं ते वडाप वगैरे तर काही जास्त आलेच नाही आहेत. तर मग मी आणि मम्मीने डिसाईड केलं, त्यांना पत्ता विचारला. त्यांचा पत्ता होता अराउंड त्या जागेवरून 2 किलोमीटरवर त्यांचं घर होतं. तर आम्ही ठरवलं, मी आणि मम्मानं, की आपण ह्यांना गाडीवर बसवू आणि घरापर्यंत सोडून येऊ. तर आम्ही त्यांना विचारत होतो की तुम्हाला गाडीवर बसता येतं का. तर त्यांना ते सुद्धा ऐकू येत नव्हतं. शेवटी फार वेळा विचारून त्यांना शेवटी ऐकू त्या म्हटलं येतं. तर मी मम्माला म्हटलं की ह्यांना मध्ये बसव आणि तू म्हणजे मागे त्यांना धरून बस. सो आम्ही त्यांच्या घरी तिथं गेलो. त्यांनी जिथं ॲड्रेस सांगितला होता, तर मला तिथे गेलो असं वाटलं की त्या विसरले वगैरे, चुकून वगैरे ॲड्रेस सांगितलं की काय, कारण तिथं आसपास मळा होता त्यामुळे जास्त घरंसुद्धा नव्हती. तर ते एकदम असे डोळे बारीक करून बघत होते की आपलं घर दिसतं का वगैरे वगैरे. तर मी त्यांना गाडी थांबवली, मम्माने उतरवलं त्यांना, तिथं मोठ्याने विचारलं घर आहे का. मग ते बरं त्यांच्या थोडं लक्षात वगैरे तर राहते. मग त्या म्हणणे इथंच खाली आमचं घर आहे. तर मी आणि आई त्यांना सोडून आलं आणि त्यांच्या घरात त्यांची सून, नात, मुलगा वगैरे होत. मग आम्ही त्यांना म्हटलं की आजी कामाला तुम्ही पाठवता म्हणजे काय आहे किंवा. तर ते बोलले की आजींना आधीपासून सवय आहे आणि आमच्या आजींना आम्ही किती सांगितलं की जाऊ नका तर ते अजिबातच ऐकत नाही, हट्टासाठी जातात. मग म्हणजे हे बघा, त्यांच्या फॅमिलीचं चुकलं असेल नसेल तो त्यांचा पर्सनल गोष्ट आहे, पण त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतील वगैरे. तर मग आम्ही त्यांना काय म्हटलं
की ते ऐकत नसतील किंवा वगैरे काय तर, पण म्हातारं माणूस आहे, 80 वर्षाच्या पुढचं आहे, कुठे गाडीला धडकलं, काय झालं, पडलं, हे झालं, जर तुम्हाला नाही कळलं हे कोण आहे, कुणाला नाही ओळखच पटली तर तुम्ही काय करणार, कुठे शोधणार. तर असं सगळी गोष्ट झाली. आम्ही त्यांना सोडलं, त्यांच्या घरच्यांना सांगितलं, त्या आजीनं सुखरूप घरी सोडलं. आणि त्यांना ज्यावेळी आम्ही सोडलं त्यावेळी आम्हाला खरंच फार बरं वाटलं. आणि आता तुम्ही म्हणाल की मी हे तुम्हाला सगळं का सांगते, तर सांगायचा उद्देशच एक की एवढ्या 1 तास आजी त्या स्टँडवर बसल्या होत्या आणि तिथून 100 गाड्या गेल्या असतील, 100 माणसं गेली असतील, तर कुणीही त्या म्हाताऱ्या आजीनं विचारलं नाही की आजी तुम्हाला कुठे जायचं आहे, का थांबलाय, तुम्हाला सोडू का. कुणीही त्यांना विचारलं नाही. आय नो की आता जगात पुन्हा विश्वास ठेवण्यासारखं नाही, हे नाही, पण आपल्याला एखादी व्यक्ती अशी कळू शकते, म्हणजे आपल्याला एक समोरचा माणूस ओळखू शकतं, बाबा हे कसं आहे, काय आहे, त्याचं वागणं काय आहे, म्हणजे हे वाईट आहे नाही का, चांगलं आहे नाही का. आणि ह्या आजींना ॲक्च्युली त्यांचं वय असं एवढं नव्हतं की तेच वाईट काय हे कमी. सो तिथून 100 माणसं गेली, पण त्या आजींना कुणीही विचारायला आलं नाही की तुम्ही कुठं जाणार आहे, हे ते. एवढ्या वेळ त्या आजी थांबल्या. तर सांगायचं म्हणजे की आपल्या आजूबाजूला आता बघा देवाच्या बाहेर वगैरे असे तरुण मुली, म्हणजे लेडीज, ज्यांचे व्यवस्थित हातपाय धड आहेत, ते सुद्धा असे पैसे मागायला वगैरे बसतात. आपण त्यांना टाकतो नाही टाकत तो त्या प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण त्यांना एक काम करण्यासाठी हातपाय असतात, व्यवस्थित काम करून मिळवून खाऊ शकतात. पण तसं म्हाताऱ्या माणसांचं नसतं. प्रत्येकाचं वेगवेगळी कारणं असतात. ते म्हातारे माणसं कोण घरातून सोडून दिलेलं असतं, कुणी स्वतःच्या म्हणजे हट्ट करून गेलेलं असतं, कुणाला काढलेलं असतं घरातून, म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत. पण मला म्हणजे माझी तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट आहे की कुणीही म्हातारं माणूस दिसलं किंवा हा बाबा त्या माणसाचे हातपाय चालत नाहीत आणि ती एजच नाही त्या लोकांचं ते करण्यात, तर तुम्ही प्लीज, म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्यांना मदत करा. म्हणजे असं बघून असं पुढे जाऊ नका, पण त्यांना म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही नक्की त्यांना हेल्प करा. आणि बघा आपण हेल्प केली काय केली आपण नाही, पण म्हणजे वर बसणारा देव तरी आपल्याला नक्कीच बघत असतो. सो सांगायचा एवढाच उद्देश होता की असे म्हातारी माणसं वगैरे असेल तर त्यांना असं सोडत जाऊ नका. काहीतरी त्यांची गरज असते आणि त्यांना अपेक्षा असते की आपल्याला कोणतरी विचारेल. सो यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आणि म्हणूनच तुमच्याशी ही गोष्ट मला शेअर करू वाटली, कारण भरपूर लोक आता हा व्हिडिओ बघत असणार आहेत. सो माझं मत पटलं तर चांगलीच गोष्ट आहे, याचं काही हे नाही आहे, पण इतकंच सांगायचं होतं मला. परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय.